मित्रांनो आता आपण आलेलो आहे बघा पांडुलेणीच्या खाली आहोत आपण आता. इंग्रजांनी जेवढे आपल्याकडून घेऊन गेले ते सर्व आता इंडियन्स त्यांच्याकडून काढून घेणार आहे. हे जे पांडुलेणी याच्यावर 24 गुहा आहेत बघा. आपण 24 गुहा पूर्ण पाहिलेले आहेत. ही जागा बघा आपल्या रेल्वे स्टेशन पासून नाशिकच्या 8 किलोमीटर लांब आहे. ही आहे आपली 1 नंबरची केव. आणि आम्ही फक्त अर्ध्या पायऱ्या चढलो मित्रांनो आणि आमचे पायरे डायरेक्ट जाम झाले. तुम्ही हरिहर म्हणाल त्या दिवशी आम्ही हरिहर दिसत होतो. हा जोक मारा या हात सगळे हलकट हात होय. या सर्व बघा 2000 वर्ष जुने आहेत बघा मित्रांनो. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण जाणार आहोत एक्सप्लोर नाशिकच्या पार्ट 3 साठी. नाशिक मधल्या 2000 वर्ष जुना इतिहास जाणून घेण्यासाठी. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बघा पांडुलेणीच्या खाली आहोत आपण आता. आणि आता आपण पांडुलेणी एक्सप्लोर करणार आहोत. ही पांडुलेणी जी आहे ती 2000 वर्ष जुनी आहे बघा मित्रांनो. आणि इथलच्या लेण्यामध्ये आपल्याला गौतम बुद्धांच्या आणि जैन तीर्थंकरांच्या आहे ना अनेक अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो आता आपण इथं आपली ट्रॅकिंग स्टार्ट करूया. इथे जवळपास 200 ते 300 पायऱ्या आहेत बघा. या चढून आपल्याला वरती जावं लागणार आहे. तर चला मित्रांनो. चला मित्रांनो. मित्रांनो या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला बघा झाडं दिलेले आहेत ना. तर असं वाटतं की आपण जंगलामध्ये चालतो काय की. फुल जंगलाचाच व्ह्यू आपल्याला इथे दिसतो. मित्रांनो जर तुम्हाला पण तुमच्या फॅमिलीसोबत पांडुलेणी बघायला यायचं असेल तर ही जागा बघा आपल्या रेल्वे स्टेशन पासून नाशिकच्या 8 किलोमीटर लांब आहे. आणि नाशिक शहरापासून 7 किलोमीटरच लांब आहे बघा मित्रांनो. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने पण इथं येऊ शकता. आणि याचा टाईम जो आहे तो सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 6 वाजेपर्यंत टाईम असतो बघा. चला आपण आता पुढे जाऊया अजून. आम्ही फक्त अर्ध्या पायऱ्या चढलो मित्रांनो आणि आमचे पायरे डायरेक्ट जाम झाले. ए चलो तेव्हा तो पण दमलाय तर थांबतोय तिथेच. आपण हळूहळू समोर जाऊया मित्रांनो. अजून आपल्याला एवढ्या वर जायचंय. ते बघा मित्रांनो इथे बघा असे तुम्हाला तुम्हाला इथे प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावर पाट्या लावलेल्या आहेत बघा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गुफेची माहिती त्यात दिलेली आहे. तर मित्रांनो आपण आता यशस्वीरित्या पोहोचलेलो आहोत बघा वरती. आता आम्ही वरी पोहोचलेलो आहे बघा पांडुलेणीवर. आता आम्ही खूप थकलो होतो. पहिले आम्ही एकदम रेस्ट केलेला आहे. आणि इथून बघा तुम्ही बघू शकता की नाशिकचं पूर्ण सिटी इथून तुम्हाला दिसते बघा. नाशिक पूर्ण सिटी तो मुंबई पुणे हायवे पण दिसतोय. सर्व एकदम क्लिअर दिसतं बघा नाशिक. तर बघा मित्रांनो आता ही आहे आपली 1 नंबरची केव. आणि आपण इथं आतमध्ये जाऊया बघा. इथे बघा तुम्ही बघू शकता इथं पायऱ्या वगैरे दिलेल्या आहेत. आणि वरती मग एखादी मूर्ती वगैरे असेल बघा तेव्हा लावलेली त्यांनी. ही अपुरीच आहे बघा. ही पूर्ण नाही झालेली.
आता ही 3 नंबरची केव आहे बघा. आपण इथं जाऊया आणि मनामध्ये बघूया मित्रांनो. चला, एकदम नक्षी काम पण बघा मित्रांनो. त्या काळी 2000 वर्षापूर्वी दगडांनी कोरून ही बघा नंदी वगैरे काढलेले बघा. सर्व हाती पण आहे बघा इतक्यावर. आणि ते बघा तुम्ही नीट नंदी दिसेल बघा. आणि नंदीवर एकदम बसलेला पण होता बघा इथे. तर आता या मूर्त्या खंडित होत आलेल्या आहे बघा थोड्या त्यांच्या वेगवेगळे प्राणी बघा तुम्हाला इथून काढलेले. आणि एकदम नक्षीकाम बघा त्या काळी काढलेलं एकदम छान पद्धतीने नक्षीकाम केलं होतं बघा. आणि ते बघा प्रत्येक गुहे बाहेर बघा QR लावलेलं आहे बघा मित्रांनो. याच्यावर जर तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला या गुहेबद्दल पूर्ण माहिती मिळते. आपण इथं मधामध्ये जाऊया. एकदम मंदिराच्या या भिंतीच्या बाहेर बघा बसण्यासाठी एकदम छान अशी वट्टी पण बांधली होती बघा. इकडे आणि इकडे दोन्हीकडे पण आहे बघा. आणि पिल्लर पण बघू शकता बघा. हे पूर्ण दगडाचे आहेत बघा. आणि हे छिन्नी आणि हातोडी कोरून एकदम चांगली फिनिशिंग मध्ये तयार केलेले आहे बघा मित्रांनो. चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही या गोष्टीमध्ये बघू शकता बघा की हे सर्व असे वेगवेगळे जे आहेत या ही जी आहे हे बिहार ग्रह आहे बघा मित्रांनो. म्हणजे इथे राहण्याची वगैरे राहत होते बघा भिक्षू त्या काळी. आणि इथे पूर्ण बघा बघितलं तर उजव्या बाजूला 5, डाव्या बाजूला 6 आणि पुढे पण वगैरे 3 आणि असे 6 विश्रामगृह आहे बघा मित्रांनो. तर आपण या विश्रामगृहाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की त्या काळात विश्रामगृह कसे होते. मित्रांनो आता इथे हे जे बिहार आहे म्हणजे हे त्या काळी भिक्षू जे राहत होते त्यांच्यासाठी होतं बघा. आणि इथं त्यांना झोपण्यासाठी वगैरे असं इथे वट्टा पण आहे बघा मित्रांनो. एकदम चांगलं याच्यामध्ये. आणि इथे पूर्ण हॉल आहे. इथे त्या वेळी सर्वजण मिळून ध्यान करायचे वगैरे मित्रांनो इथे. आणि त्यांचा सर्वजण ध्यान करायचे वगैरे मित्रांनो. आणि त्यांचा इको पण एकदम बेस्ट आहे बघा. आपण काही पूर्ण आवाज घुमतो बघा इथे. मित्रांनो इथं बाहेर असं बसण्यासाठी पण चांगली अशी वट्टी पण आहेत बघा की आपण याच्यावर बसून पण ध्यान करू शकतो. आणि इथे बघा बाहेर दरवाजाच्या बाहेर बघा 2 द्वारपाल पण असे कोरलेले आहेत बघा मित्रांनो इथे. आणि इथे पण एक रूम आहे बघा काढलेली. मित्रांनो ही जी लेणी क्रमांक 3 आहे ही तर हिला ना विहारगृह म्हणायचे बघा. कारण की त्या आधीच्या काळामध्ये खूप सारे असे भिक्षू जे होते ते तर राहत होते बघा मित्रांनो. आणि सर्वजण मिळून ना या हॉलमध्ये एवढं मोठा हॉल आहे ना हा त्याच्यामध्ये सर्वजण मिळून इथे ध्यान पण करायचे बघा मित्रांनो. आणि बघा याच्या मधामध्ये तुम्ही जर बघितलं तर स्तूपची प्रतिमा पण आहे बघा इथे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता बघा हे हत्ती आहे बघा इथे. आणि या हत्तीवर तुम्ही बघितलं तर काही मुलं वगैरे असे बसलेले पण दाखवलेले आहे बघा मित्रांनो. म्हणजे त्या काळी बघा एकदम चिन्नी आणि हातोडीने ते किती चांगलं आणि कौशल्यपूर्ण काम करायचे बघा मित्रांनो. हे बघा मित्रांनो ही 8 नंबरची गुफा. आणि इथे बघा फक्त असा बसण्यासाठी वट्टा आहे बघा इथं. आणि तो पण बघा खालून डायरेक्ट खूप वरती आहे. पायऱ्या वगैरे केलेल्या बघा वर येण्यासाठी. हे बघा मित्रांनो ही 9 नंबरची गुफा. आणि इथे तुम्ही बघू शकता बघा इथे पण हे बघा मित्रांनो ही पण एक आहे बघा इथे. इथं आता हा बाहेर वट्टा आहे आणि मधामध्ये पण एक मस्त आहे बघा जागा. आणि याच्यामध्ये बघा इथं त्या काळामध्ये उजेड राहण्यासाठी बघा मशाल लावण्यासाठी असे होल पण दिलेले आहे बघा मित्रांनो जागे जागे. हे बघा इथे पण एक आहे बघा होल. म्हणजे इथं मशाल लावण्यासाठी उजेड तयार करण्यासाठी पण अशी दिलेली आहे बघा जागा भरपूर. तर मित्रांनो ही आहे केव नंबर 10. आणि जे तुम्ही बघू शकता बघा ही केव जी आहे ही आपल्या केव नंबर 3 सारखी सेम आहे बघा. फक्त हिची जी मोठा आहे हा खूप मोठा हॉल आहे. आणि त्याचे तुम्ही जर बघितलं तर हे पण एक विहारगृहच आहे बघा मित्रांनो.
आणि इथलचा इको पण एकदम बेस्ट आहे बघा मित्रांनो. ते ना सर्व एरियाचे सर्व भिक्षू वगैरे जे होते इथे राहणारे ते सर्व इथे बसून ध्यान करायचे बघा मित्रांनो. आणि याच्या बाजूलाच बघा इथं बघितलं आपण तर इथं बघा मूर्ती पण नाही बघा. म्हणजे इथं त्यांच्या समोर ते बसून पूर्ण असे या एवढ्या हॉलमध्ये सर्वजण असे ध्यान केंद्रित करायचे बघा. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे पण त्या केव नंबरच्या सारखेच विहारगृह पण आहेत बघा. 1 2 इकडे 5 आहेत, तिकडे 5 आणि इकडे 6 म्हणजे असे 16 आहेत बघा इथे टोटल. हे बघा या विहारगृहामध्ये ते अशी जागा होती बघा तेव्हा. म्हणजे त्या काळी पण त्यांनी दगडामध्ये कोरून एवढा मोठा हॉल केला. आणि या प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर हा पूर्ण अखंड एकच दगड आहे बघा मित्रांनो. आणि याच्यामध्ये त्यांनी कोरून असे वेगवेगळ्या अशा छोट्या छोट्या रूम पण तयार केलेले आहेत. आणि इथलचं एकदम साऊंड पण एकदम जबरदस्त आहे बघा मित्रांनो. एवढा भारी आहे ते बघा. आपण काही बाजूला कसा आवडतो बघा. म्हणजे एवढा शांत एवढा हॉल आहे हा की इथे तुम्ही जरी अशी छोटी जरी आवाज केला की तो पूर्ण याच्यामध्ये बसवून जातो बघा. इको एकदम बेस्ट आहे बघा या रूमचं. केव नंबर 11 आपण वरी जाऊन बघूया काय आहे तिथे. बघा ही 11 नंबरची केव आहे. आणि इथं बघा आपण असे मूर्ती वगैरे आहेत बघा इथे. आणि इथे बघू शकता बघा हे सर्व असं कोरीव काम पण केलेलं आहे बघा या दगडांवर. आणि मूर्ती पण बघा. हे बघा इथे पण असा वट्टा आहे बघा मित्रांनो बसण्यासाठीचा. फक्त मित्रांनो जेव्हा तुम्ही इथं लेणी बघायला याल ना मित्रांनो तेव्हा बघा तुम्ही असे कामं करू नका की काही लोक येतात आणि असे आपले नावं वगैरे लिहून जातात बघा मित्रांनो. ते आपली ऐतिहासिक वारसास्थळे हे आपली काम आहे की आपण याला जपून राहिलं पाहिजे बघा. असं घाण आपण नाही करायला पाहिजे. कोणती घाण ते बघा असं वेगवेगळ्या ठिकाणी बघा सर्व लोकांनी असे लिहिलेले आहे बघा. तुम्ही फक्त ही चूक करू नका. ती घाण नाही नंबर 12 नंबर 13 नंबर आणि 14 नंबर हे सर्व जवळजवळच आहेत बघा मित्रांनो केव. आणि ते सर्वीकडे फक्त असं बसण्यासाठीच आहे बघा. म्हणजे हे सर्व विहारगृह होते बघा विश्रांतीगृह. इथे असं विश्रांती करण्यासाठी सर्व जागा दिलेली आहे. आणि इथं आपण तुम्ही बसून ध्यान पण करू शकता. बघा 15 नंबरची केव. आणि इथे बघा खाली आपण बघू शकतो हे बघा 15 नंबरची केव आहे बघा मित्रांनो ही. आणि इथे बघा अशा मूर्त्या वगैरे दिलेल्या बघा गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता की वरती बघा माझ्यावरती 16 नंबरची केव आहे. पण इथे जाण्यासाठी रस्ता बंद आहे. इथे बघा जाण्यासाठी रस्ता बंद करून ठेवलेला आहे. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल वरती म्हणून जाऊ नये कोणी म्हणून रस्ता बंद करून ठेवलेला आहे. ते आपण नेक्स्ट टाइमला बघूया. थकला का ओम? हो. ही 17 नंबरची केव आहे बघा. आणि हिचं तुम्ही जर बघितलं बाहेरून नक्षीकाम तर एकदम सुंदर आहे बघा. माझ्या मागेची ती 17 नंबरची केव आहे बघा. आणि हिचं नक्षीकाम एकदम सुंदर असं केलेलं आहे बघा. टोटल तुम्ही बघू शकता एकदम बेस्ट. त्या काळी पण जर गुहेला एवढं सुंदर असं बनवलं असेल तर इथं बघा इथं हे बघा मित्रांनो इथं जे हा स्तूप आहे बघा मित्रांनो. म्हणजे त्या काळी दगडांनी कोरीव असा केला होता. हे बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे बघा.
आणि ते उजेड येण्यासाठी पण बघा मित्रांनो वरतून पूर्ण अशी जागा ठेवलेली होती, म्हणजे जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा डायरेक्ट त्याच्या रोशनी ज्या आहेत त्या डायरेक्ट अशा स्तूपवर पडतील बघा. आणि ते पिलर पण बघू शकता बघा मित्रांनो, एकदम छान आहेत. आणि वरती बघा ते मशाल लावण्यासाठी ठिकठिकाणी असे ओल पण दिलेले बघा थोड्या थोड्या अंतरावर, की ते उजेड टिकून राहावं रात्रीच्या वेळेला पण. आणि हा स्तूप आहे बघा, इथं पूजा वगैरे होत असेल. मित्रांनो आता ही आहे आपली 15 नंबरची केव. आणि इथे आपण बघू शकता बघा, इथं पण रूम वगैरे आहेतच बघा त्या विश्रांतीगृह. आणि याच्या बाजूलाच इथे बघा असं बसण्यासाठी पण एक वट्टा केलेला आहे बघा मित्रांनो. इथं असं बसून पण आपण ध्यान करता येतं बघा इथे त्या काळी. आणि ह्या ज्या तुम्ही संपूर्ण गुफा बघताय या सर्व बुद्ध काळात बांधलेल्या होत्या बघा मित्रांनो. म्हणून इथे जास्तीत जास्त मूर्त्या ज्या आहेत त्या गौतम बुद्धांच्याच आहेत. आणि याच्यानंतर सातवाहन काळाच्या वेळेस पण या गुफा इथं भरपूर तयार केल्या गेलेल्या होत्या. आता इथे पण तुम्ही बघू शकता बघा, इथं आपण बघू शकतो बघा की ही जी आहे इथं असं शिवलिंग टाईप काहीतरी तयार करणार होते बघा. असं आपल्या याच्यावरून वाटतं बघा थोडंसं की इथं शिवलिंग टाईप काहीतरी करणार होते. आणि इथे पण बघा मधामध्ये पण आहे बघा. आणि बघा मित्रांनो या जी केव आहे या केव मधल्या रूम पण दुसऱ्या सगळ्या केवपेक्षा जास्त मधामध्ये आहेत बघा आणि मोठ्या आहेत. आणि याच्यामध्ये असे वट्टा वगैरे पण नाहीये की ज्यामध्ये असं विश्रांती वगैरे करता येईल. म्हणजे स्टोर रूम टाईप मध्ये ही रूम होती बघा इथंची. अशी इथे पण असे भरपूर आहेत बघा रूम. आता इथे पण आपण जर बघितलं तर एकदम छोटी आहे बघा. हे बघा ही पण सेम केव आहे बघा, पण इथं पण जी आहे ती हॉल खूप मोठा आहे बघा इथलचं. तर इथं तुम्ही बघू शकता बघा एकदम अशाच खूप मूर्त्या वगैरे पण आहेत आणि रूम्स पण आहेत बघा विश्रांतीगृह. आणि इथे तुम्ही बघू शकता बघा की इथे मधामध्ये गौतम बुद्धांची एकदम मोठी मूर्ती पण आहे. हे बघा हे मंदिराच्या बाहेरची द्वारपाल आहेत बघा. आणि या रूमच्या मधामध्ये ही पूर्ण एक रूम आहे बघा मधामध्ये. आणि या रूमच्या मधामध्ये गौतम बुद्धांची एकदम चांगल्या अवस्थेमध्ये मूर्ती आहे बघा. मित्रांनो ही जी मूर्ती आहे गौतम बुद्धांची ही आहे सगळ्या लेण्यांमध्ये आतापर्यंतच्या लेण्या मी सगळं एकदम चांगली लेणी हीच मूर्ती एक आहे बघा. बाकी भरपूर मूर्त्या जे आहेत त्या सर्व खंडित झालेल्या आहेत, पण ही मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे बघा मित्रांनो. आपण पाहू शकतो बघा एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये आहे. आणि त्या काळी बघा एवढं नक्षीकाम त्यांनी केलं होतं बघा 2000 वर्षापूर्वी. म्हणजे बघा इथं हे बघा बाहेर मंदिराच्या बाहेर हे द्वारपाल पण आहेत बघा मित्रांनो. म्हणजे हे सभा मंडप टाईप आहे असं वाटतं बघा थोडक्यात. कारण की इथं पुन्हा मधामध्ये पण एक जमीन लेवलच्या वरी असा वट्टा पण आहे बघा एक मोठा. म्हणजे यज्ञ वगैरे करायचं असेल त्याच्यावर करत असतील. खूप मोठा असा आहे बघा आपण केव. तर आपण जाऊया आता पुढच्या केवकडे. बघा मित्रांनो इथं जी मधामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आपण जी पाहिलेली आहे ती आता इथपर्यंतच्या सर्व केवपेक्षा ही जी मूर्ती एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे बघा आजच्या पंगडीला. बाकी सर्व ज्या मूर्ती आहेत त्या थोड्या अशा खंडित झालेल्याच आहेत. आणि हा जो हॉल आहे हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हॉल आहे बघा त्याच्या केवमधला. आणि इथे ज्या ह्या विश्रामगृह आहेत हे पण एकदम संख्येने जास्त आहेत बघा मित्रांनो. आणि त्या काळी बघा एवढा मोठा हॉल कोरीव म्हणजे हाती छटणी हातोटीनं कोरून काढणं म्हणजे पण एक मोठंच आहे बघा. आजच्या घडीला ते शक्यच नाहीये. मित्रांनो या पॉईंटवरून तुम्हाला पूर्ण नाशिक एकदम छान प्रकारे दिसेल बघा मित्रांनो. तुम्ही जेवढे पण थकलेले असाल ना हे दृश्य बघून तुमचं सगळं थकवा निघून जातो. एकदम क्लिअर होऊन जातो, तुम्ही फ्रेश होऊन जाता एकदम.
तेव्हा आपण नाशिक बघू. आणि मित्रांनो इथलच्या ज्या या गुफा आहेत या सर्व बघा 2000 वर्ष जुन्या आहेत बघा मित्रांनो. आणि यातल्या काही गुफा ज्या आहेत ते सातवाहन काळाच्या आहेत बघा. म्हणजे त्या काळी त्या राजांनी पण भरपूर मदत केली होती या गुफा बांधण्यासाठी. आणि हे जे गुफा आहे हे पांडवलेणी जे म्हणतात, तर इथं जे लोककथा आहे त्यानुसार या या लेणीला पांडवलेणी असं म्हणून ओळखलं जाते. आणि ही जी पांडवलेणी आहे ही त्रिरेशमी डोंगरावर आहे बघा, म्हणून हिला त्रिरेशमी लेणी पण म्हणतात. आणि बघा आता माझ्या बाजूला आहे बघा 23 नंबरची गुफा. आता आपण ती बघूया. आणि त्यामध्ये पण तुम्ही बघितलं तर छोट्याशा मूर्त्या आहेत बघा भरपूर. आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा इथं पण गौतम बुद्धांची मूर्ती आहे बघा, पण आता ही पण थोडीफार खंडित झालेलीच आहे. आणि या जास्तीत जास्त या पूर्ण लेण्यांमध्ये तुम्हाला गौतम बुद्धांच्या वगैरेच मूर्त्या असं बघायला मिळतील बघा मित्रांनो. हे बघा मधामध्ये अजून इथे पण एक आहे बघा. हे बघा इथं झोपलेल्या याच्यामध्ये पण एक मूर्ती आहे बघा गौतम बुद्धांची. आणि अशीच एक मोठ्या याच्यामधली मूर्ती तुम्हाला आहे ना आपल्या वेरूळ लेण्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल बघा मित्रांनो. आणि ते बघा आपण बघू शकतो पाण्याचा साठा करण्यासाठी पण बघा त्या काळी असे दगडामध्येच असे खोल खड्डे पण तयार केले बघा, की पाण्याचा साठा आपण जास्तीत जास्त तर करता येईल अशा याच्यामध्ये. आणि इथे बघा मधामध्ये अजून इथे पण आहेत बघा मूर्त्या. इथे बघू शकता बघा आपण इथं गौतम बुद्धांच्या 3 मूर्त्या आहेत बघा मित्रांनो. हे बघा ही 1, ही 2 आणि हे 3. मित्रांनो तुम्हाला इथं बघा ही जर गुफा आहे बघा 23 नंबरची, याच्यामध्ये तुम्हाला गौतम बुद्धांच्या मूर्त्या दिसतील बघा. आणि याच्यासोबत त्यांच्या वेगवेगळ्या याच्या मुद्रांमधल्या पण वेगवेगळ्या ह्या मूर्त्या आहेत बघा. इथं वेगवेगळ्या अवस्थांमधल्या ह्या मूर्त्या आहे बघा. एक ती, नंतर ही दुसरी आहे बघा, ही तिसरी, पुन्हा ही एक आहे बघा. याच्या बाजूला पण आहेत बघा अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये. पण बघा आता काही लेण्यांमधले ज्या मूर्त्या आहेत त्या अशा खंडित झालेल्या आहे बघा थोड्याफार. आणि आतापर्यंत मला एकदम विशेष वाटतं ते बघा ह्या इथलच्या या मूर्ती आहेत बघा. म्हणजे या दगडामध्ये कशा कोरल्या बघा, एकसारख्या कोरलेल्या आहेत बघा सर्व. तुम्ही नीट बघितलं ते बघा या मूर्त्या ज्या आहेत त्या एकदम म्हणजे छोट्या छोट्या साईजच्या पण एकदम नक्षीकाम, बारीक नक्षीकाम या दगडावर केलेले आहे बघा मित्रांनो. तर तुम्हाला बघा या ज्या मूर्त्या आहेत या बघा एकदम छोट्या याच्यामध्ये या दगडावर कशा कोरल्या असतील. तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही इथं पण येऊ शकता बघा. इथे तुम्हाला म्हणजे इंडियन जे आहेत त्यांना 20 रुपये तिकीट आहे. आणि जे फॉरेनर्स येतील त्यांच्यासाठी 350 रुपये की 250 रुपये काहीतरी असं तिकीट आहे बघा मित्रांनो. म्हणजे इंग्रजांनी जे आपल्याला 100 वर्ष लुटलं तर त्याचा बदला आता आपली गव्हर्नमेंट जास्त तिकीटमधूनच घेणार आहे. बदला लेके रहेंगी. तर मित्रांनो बघा आता आपण 24 म्हणजे हे जे पांडवलेणी आहे याच्यावर 24 गुहा आहेत बघा. आपण 24 गुहा पूर्ण पाहिलेले आहेत. पण यापैकी तुम्हाला कोणती गुफा सर्वात जास्त आवडली ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे जर यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत पण येऊ शकता बघा. जास्त पायऱ्या नाही आहे, 200 ते 300 पायऱ्या आहेत दिलेल्या. आणि त्या पण एकदम चांगल्या पायऱ्या आहेत बघा, एकदम प्लेन आहेत, म्हणजे अशा अवघड वगैरे नाही आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आरामात वर येऊ शकता. तुम्हाला वर येण्यासाठी लेटली अर्धा तास लागेल. आणि तुम्ही इथे येऊन आणि तुम्हाला जर वरी याल तुम्ही तर सोबत तुमच्या पाण्याची बॉटल आणि नाश्ता वगैरे काय आणायचा असेल तो तुम्ही सोबत घेऊन येऊ शकता. कारण की वरी एक पण शॉप नाही आहे किंवा स्टॉल पण नाही आहे की तुम्हाला इथून काही मिळेल. फक्त इथं पाण्याचं पाणी तुम्हाला भेटू शकतं, पिण्याचं पाणी. तर मित्रांनो तुम्ही पण जर नाशिकमध्ये फिरायला आलेच तर नाशिकमध्ये तुम्ही पंचवटी फिरू शकता. आणि तुम्ही इथे पण येऊ शकता बघा मित्रांनो. कारण की ही पण एक आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि हा 2000 वर्ष जुना आहे. तर तुम्ही एकदा इथे येऊन अवश्य भेट द्यायला हवी.
बघा खाली आहे ना ओम दमलेला आहे म्हणून तो माझ्यासोबत आलेला नाहीये. तर खाली बसून माझी वाट बघतोय. तो बघा हा इथे बसलाय बघा ओम. तो पायऱ्या चढून आला आणि दमून गेला. तो म्हणला मी बसतो, तू जाऊन ये. चल ओम, झाला का रिलॅक्स? पाय बंद झाले दुखणं? हो ना भाऊ, चला मग आता. तो तुला या लेण्या बघून कसं वाटलं? गुफा एकदम बघून छान वाटलं, एकदम छान वाटलं. पण आता सध्या वाजलेले आहेत 9 म्हणून मी खूप टेन्शन मध्ये आहे, कारण की कॉलेजला जायचं आहे, कुठं थांबले. तर मित्रांनो आता आम्ही इथून जातोय खाली आणि आम्ही जाणार आहोत घरी. मस्त जोक मारा रे. ये हंस रहे हलकट हंस. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. आणि अशाच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला नाशिकमधली पुढी कोणत्या म्हणजे वास्तूला जाऊन भेट द्यायला आवडेल. म्हणजे आम्ही त्याचा पण एक व्हिडिओ काढूया आणि तुमच्यासाठी आम्ही स्पेशल त्याचा व्लॉग बनवूया. ज्या दिवशी तुम्ही हरिहर म्हणाल त्या दिवशी आम्ही हरिहरवर दिसू तुम्हाला. हां, तुम्ही फक्त कमेंट करा. बघा इंग्रजांनी जसे आपल्याकडून पैसे लुटले आणि सगळं घेऊन गेले त्यांना, तर आता आपली गव्हर्नमेंट अशा प्रकारे त्यांच्याकडून काढून घेणार आहे. हे बघा इंडियन सिटीजन्स 25 रुपये, फॉरेनर्स 300 रुपये. वर्ष इंग्रजांनी जेवढं आपल्याकडून घेऊन गेले ते सर्व आता इंडियन्स त्यांच्याकडून काढून घेणार आहे. आणि मित्रांनो आता इथे आम्ही सकाळी आलो होतो म्हणजे जास्त पर्यटक नव्हते बघा. तुम्ही दुपारी वगैरे आले तर तुम्हाला इथं भरपूर पर्यटक पण दिसतील. आणि इथे येण्याचा वेळ आहे सकाळी 7 वाजता पण तुम्ही येऊ शकता बघा, कारण की हा शहरापासून जवळ आहे. तर इथे भरपूर लोक ट्रॅकिंगसाठी वगैरे येतातच नाशिकमधले. आणि सकाळी 9च्या अगोदर तुम्ही आले तुम्हाला इथे चार्जेस पण नाही लागणार, एंट्री फीस फ्री आहे. पण तुम्ही 9 नंतर आले तर तुम्ही इंडियन असाल तर तुम्हाला 25 रुपये चार्जेस आहेत एंट्री फीस. आणि जर फॉरेनर असाल म्हणजे तुम्हाला 300 रुपये लागणार आहेत, कारण की 100 साल का बदला हम लेके रहेंगे. आणि याचा टाईम आहे सकाळी 7 ते रात्री 6 वाजेपर्यंत. मग 6 वाजेपर्यंत जरी टाईम असेल तर 5:30 वाजता तिकीट काउंटर बंद होतो, त्यानंतर तुम्हाला जाता येणार नाही. तर मित्रांनो तुम्ही जर नाशिकमध्ये आलात तर या गुफेला म्हणजे पांडवलेण्याला एकदा अवश्य भेट नक्कीच द्या. आणि आम्ही लवकरच तुम्हाला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कमिंग सून. आणि कमेंटमध्ये मला सांगा की पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायचा, म्हणजे नाशिकमधला कोणत्या प्लेसला आम्ही जाऊन भेट द्यावी. चल लवकर हो.